टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा आज अजित पवार करणार आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत आमदार महेंद्रजी दळवी। दळवी सर, काय सांगाल आज या पाहणी दौऱ्याकडे आपण कसं पाहताय? खरं तर पनवेल गोवा महामार्ग कित्येक वर्ष रखडलेला आहे। मध्यंतरी गडकरी साहेबांनी या संदर्भातली अधिकृत घोषणा देखील केली। पावसाळ्या अगोदर हा रस्ता पूर्ण करणं गरजेचं आहे, कारण गेले कित्येक वर्ष हा रस्ता बंद असल्याकारणाने म्हणजे नादुरुस्त असल्यामुळे अनेक ॲक्सिडेंट होतात, अनेकांचा बळी जातो। त्यामुळे त्याची दखल घेऊन गडकरी साहेबांनी तो रस्ता पावसाळ्यात पूर्ण करावा अशी घोषणा केली होती, परंतु तसं दिसत नाही आहे। कारण आपण म्हटल्याप्रमाणे अजितदादांचा दौरा आहे, कदा स्नेहल जगतापचा पक्षप्रवेश आहे असं मला वाटतं आहे। कारण एकंदर जाहिरातबाजी बघितली तर आज त्यांचा 18 तारखेला प्रवेश दिसतो रायगडमध्ये, परंतु त्यांचा प्रवेश मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये मुंबई इथे झाला होता सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, आणि पुन्हा पक्षप्रवेश आणि पाहणी हा वेगळा प्रयोग दिसतो आहे। खरं तर अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, तटकरे साहेब खासदार आहेत, त्यांच्या पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा आहे, आणि खरं तर रायगडमध्ये पुन्हा पक्षप्रवेश घेणं हा याच्यामध्ये काहीतरी वेगळा संदेश दिसतो असं मला नक्की वाटतो। परंतु रायगडमध्ये पालकमंत्र्याचा प्रश्न प्रलंबित आहे। हा सगळा उद्भवलेल्या उद्योजनीय परिस्थितीला सामोरं जात असताना रायगडसारख्या संवेदनशील जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पाहिजे, कारण शेवटी अधिकाऱ्यांना आदेश देण्यासंदर्भात किंवा चर्चा किंवा कुठला निर्णय घेण्यासंदर्भात पालकमंत्री ही महत्त्वाची पोस्ट आहे, पण तसंही काय मध्ये दिसलं नाही आहे। आणि आत्ता हा सगळा प्रयोग होतो आहे, तर आम्हाला त्याचा काय फरक पडणार नाही आहे। पण खरंच रस्ता होणं लोकांसाठी, जनतेसाठी काळाची गरज आहे, आणि त्यांची पाहणी असेल तर चांगलंच आहे। पाहणीसाठी मुळात अजितदादा पवार ज्या ठिकाणी येणार आहे तो मतदारसंघ भरत शेठचा आहे, हे काय इंडिकेशन आहे का? नाही, इंडिकेशन द्यायचे तर दिवस त्यांचे निघून गेलेले आहेत, कारण शेवटी रायगड हा संवेदनशील जिल्हा आहे, छत्रपतींचा जिल्हा आहे, आणि नियमाप्रमाणे आमची नेहमीच मागणी आलेली आहे भरत शेठच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळाला पाहिजे। पण त्यावेळेस शासनाने त्या पद्धतीची घोषणा केली, त्याला स्थगिती दिली, आणि खरं तर स्थगितीनंतर आत्ताच्या उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरं जात असताना पालकमंत्री रायगड देणं काळाची गरज आहे। कारण रायगडला 1992-93ला जेव्हा शेकाडीचा जो प्रकार हे झाला समुद्रमार्गे, त्याच्यामुळे संवेदनशील जिल्ह्यामध्ये अशा उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुसाराने तिथे पालकमंत्री पाहिजे होता, पण तरी झालेलं नाही आहे। आम्ही आशावादी आहोत, जरी काही प्रयोग झाला तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा वरिष्ठ नेते असतील, भरत शेठच्या रूपाने पालकमंत्री देतील। कारण भरत शेठला देणं गरजेचं अशासाठी आहे की 4 वेळचे आमदार आहेत, आणि मागच्या सरकारचं जे परिवर्तन झालं त्याचे मूळ संस्थापक आहेत ते, त्याच्यामुळे तसा विचार करून भरत शेठलाच देतील अशी आमची अपेक्षा, आणि रायगडवासियांना नाही देतील। उद्धव ठाकरे सरकारमध्ये आपण असताना त्यावेळेस पालकमंत्रीपद आदित्यांकडे गेलं होतं, त्यावेळेस आपण सर्व शांत बसला होतात, मात्र आत्ता हा तिढा का सुटत नाही? एक पाऊल कुणी मागे यायला पाहिजे नाही एकंदरीत? नाही, तटकरेंचा हा नेहमी स्थायी स्वभाव आहे, जे पाहिजे ते आम्हालाच पाहिजे अशा पद्धतीचा आहे। खरं तर एवढ्या मोठ्या वरिष्ठ नेत्यांनी ही भूमिका घेत असताना खरं योग्य भूमिका घ्यायला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। कारण आमच्यामुळे तटकरे साहेब निवडून गेलेत, एकमेव राष्ट्रवादीचा म्हणजे अजितदादा गटाचा एकमेव खासदार आहेत, आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती तशी असताना देखील आम्ही मनापासून भरत शेठ असतील, मी असेल, आम्ही प्रामाणिक त्यांचं काम केलं आहे। पण त्यांचा नेहमीचा स्वभाव येतो, त्याच्यामुळे त्यांनी जे आता प्रयोग केला की त्यांच्या मुलीला पालकमंत्री करण्यासाठी, तर आम्ही तो हाणून पाडू। आणि आपण जसं म्हटलात की उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेला त्यांना पालकमंत्री केलं, तर आम्ही उठाव केला। हा रायगडचा उठाव मुख्यमंत्री लक्षात ठेवतील, त्यानंतर सरकार परिवर्तित झालं, आणि मग उदय सामंत पालकमंत्रीपदी विराजमान झाले। मग आमचं पालकमंत्री आमच्या पक्षात असताना आता आम्हालाच मिळाला पाहिजे, हा प्रोटोकॉल आहे। असं असताना तटकऱ्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी अशी भूमिका धरणं आणि आपल्याच मुलीला पालकमंत्री म्हणून देण्याचे प्रयत्न करणं हे काय त्यांना शोभनीय नाही असं आम्हाला नक्की वाटतं। पण आम्ही याचा लढा रस्त्यावरचा लढणार, त्याच्यामध्ये कुठे आम्ही माघार घेणार। जोपर्यंत अधिकृत पालकमंत्र्याची पुनश्च घोषणा होत नाही भरत शेठ रूपाने, तोपर्यंत आम्ही शांत आहोत। जर चुकीचं काय झालं तर आम्ही नक्की ॲक्शनला रिॲक्शन देऊ। समीकरणानुसार पालकमंत्रीपद हे भरत शेठकडे येणं अपेक्षित होतं असं आपलं म्हणणं आहे, पण ते येत नाहीये, म्हणजे तटकरेंचं कुठेतरी वरती वजन जास्त आहे असं वाटतंय? नाही, वजन नाही। आत्तापर्यंत तटकरे साहेबांचा राजकीय आलेख बघितला तर कोणाला चीट करूनच ते इथपर्यंत आलेले आहेत। आपण बघितलं का सगळेच पदं त्यांच्या घरात, सगळंच त्यांना पाहिजे। हा जो स्वभाव आहे हा बदलला पाहिजे। आता त्यांचं वय झाले आणि त्यांना सबुरी सल्ला निश्चित आहे। जो लोकांनी जनतेने आम्हाला न्याय दिला आहे त्या न्याय स्वरूपात भरत शेठच्या रूपाने पालकमंत्री होण्यासाठी उलट तटकरे साहेबांनी मोठं मन करायला पाहिजे। त्यांनी सांगायला पाहिजे सिनियरिटी 4 टर्मचे आमदार आहेत, त्या तर 2 टर्मचेच आहेत,
आणि असं असताना त्यांनी अशा पद्धतीचं वरून दबाव तंत्र करून करणं हे काय ठीक नाही आहे. पण रायगडवासीय त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. ज्यावेळेस अशा कुठला निर्णय येईल त्याविषयी आमची रस्त्याची लढाई चालू राहील. आपण म्हटलं तटकरे दबाव तंत्र करतायत, नेमकं दबाव कोणावरती टाकतायत ते? नाही, ते राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे प्रदेशाचा एक वेगळा हे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बाबा वरच्या कोर कमिटी किंवा ते सगळे महायुतीचे लोक बसत असताना त्यांच्या स्वभावाप्रमाणे नेहमीच, कारण आत्तापर्यंत तटकरे साहेबांचा राजकीय प्रवास बघितला तर कोणाला ना कोणाला तरी चीट करून इथवरचा प्रवास केला आहे. हे आम्हाला बोलायची वेळ आली आहे. कारण रायगड हा विचारांचा जिल्हा आहे. त्यामुळे त्यांनी असं करू नये असं माझं मत आहे. आणि पुनश्च त्यांनी याच्यावर विचार करावा आणि बरेचशाच्या रूपाने पालकमंत्री पदासाठी त्यांनी स्वतःहून घोषणा करावी असं आमचं व्यक्तिमत आहे. नाही झालं तर आमची लढाई चालू राहील. अजितदादांच्या आज दौऱ्याचं आपल्याला निमंत्रण आहे? नाही, त्यांचा दौरा म्हटल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश आहे स्नेहल जगतापचा पुनश्च. त्यामुळे त्यांचा तो एक त्यांनी प्रोग्राम लावला आहे. आम्हाला आमंत्रण द्यायचा संबंध येत नाही का, आम्ही वेगळ्या पक्षाचे आहोत. पाहणी दौरा पण आहे त्याच्यामध्ये सर? हा पाहणी दौऱ्यामध्ये त्यांनी खरं म्हणजे बोलवलं पाहिजे उपमुख्यमंत्री आल्यानंतर, पण आम्हाला ना कलेक्टर ना कुठून आदेश आलेला नाही आहे. त्यामुळे आम्ही नाही त्या दौऱ्यामध्ये. बऱ्याच वेळा सर आपल्या पक्षाला डावळलं जातं या सगळ्या गोष्टीमध्ये? नाही, डावलण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही आमचे 3 आमदार आहोत, रायगड जिल्ह्यामध्ये कार्यक्षम आहोत आणि एकंदर आमची पक्षीय संघटना खूप मोठी आहे. त्यामुळे त्याने डावलण्याचा आमचा प्रश्न, आमचं डे टू डे पक्षाचं कार्य आणि पक्षप्रवेश इतर सगळ्या गोष्टी खूप जोरात चालू आहेत. पक्ष बांधणी शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे रायगडमध्ये पक्ष सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आमची ताकद सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे त्यांचा विचाराचा प्रश्नच येत नाही. एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा केल्याच्या नंतर काही ठिकाणांवरती गुन्हे देखील दाखल झाले होते आणि त्याच्यानंतर आता अजितदादा पवार पाहणी करतायत. म्हणजे एकंदरीत या समीकरणाकडे आपण कसं पाहताय? खरं आहे की शिंदेसाहेबांच्या दौऱ्यामध्ये मी देखील सामील होतो. बऱ्याच ठिकाणी आम्ही त्या स्पॉट व्हिजिट केली आणि पूर्ण कॉन्ट्रॅक्टर्ससहित आम्ही त्या ठिकाणी आलो होतो आणि जिथे खरोखर धोकेदायक आहे त्या ठिकाणी आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला. गुन्हे दाखल झाले त्यावेळेस तिथे आणि बऱ्यापैकी रस्ता आता पूर्ण होत चाललेला आहे. पण खरं सांगायचं तर हा रस्ता कोणामुळे राहिला आहे, पनवेल ते कोलाड हा रस्ता कोणामुळे राहिला आहे हा विचार करण्याची गोष्ट आहे. कारण तटकरे साहेबांच्या आत्तापर्यंत कारकिर्दीमध्ये कितीतरी वादविवाद त्या रस्त्याविषयी झाले, पण खासदार आता घरात मंत्री असताना हा रस्ता होऊ शकला नाही, हे त्यांच्या दृष्टीने शोकांतिका निश्चित आहे. हे होते आमदार महेंद्र दळवे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तटकरे आत्तापर्यंत लोकांना फसवणंच इथपर्यंत मोठे झालेले आहेत आणि पनवेल ते कोलाड हा रस्ता का झाला नाही आहे याचं आत्मपरीक्षण तटकरे यांनी स्वतः करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह राज वैशंपाय, TV9 मराठी, रायगड.